नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि चिकित्सालयामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत ॲडव्होकेट मोकाशे साहेबांच्या रानामध्ये, लक्ष्मण रावसाहेब मोकाशे वकील साहेबांच्या रानामध्ये। त्यांनी आपल्या शेतामध्ये लसूण शिपला आहे, लावला नाही, शिपला आहे। लसूण शिपून पाळी घातली आणि दांड वडलेत, सरी मारली, छोटी छोटी सरी आहे, कोळप्याची सरी। आणि याला तण व्यवस्थापनासाठी यांनी तणनाशक मारलं कोणतं, गोल तणनाशक। मामा याच्यामध्ये पण चालतं बरं का, हरभऱ्यामध्ये पण चालतंय। गोल तणनाशक मारलं। गोल हे तणनाशक ऊस आणि हरभरा या पिकामध्ये पण चालतं, कांदा लसूण या पिकामध्ये पण चालतं। तर तण व्यवस्थापन झालेलं आहे। हे पहा, जी तणाची साय निघाली होती, तण आता चढायलाच गणती आहे। अशा पद्धतीनं वकील साहेबाचा लसूण आहे। थोडंसं दाट झालंय मामा, हे जे आहे ना, हे थोडं अशी इतकी पाहिजे लावगंदीची, लावलं नाही ना, हे शिपलं आहे ना, अंदाज आहे ना, हे शिपणारे कोणत्या कुठं बघितलं मी, अंदाज आहे ना। लसूण प्लॉट आहे, एक नंबर, खूप छान। आणि याला आम्ही ऑर्गॅनिकवर घेणार आहोत। कुठलंही फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड आता इथून पुढे वापरले जाणार नाही। याचं सुरुवातीला कल्टिवेशन केलं। कल्टिवेशन केल्यानंतर रानाला पाळी घातली। रानाला पाळी घातल्यानंतर NPK म्हणून एक बॅग DAPची आणि 20 ते 25 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, भुकटी पोटॅश बारकं असं शिपून दिलं। आणि बियाणं मोकळं करून कांदा फोडून शिपून दिलं। त्यानंतर पाळी घातली डबल, आणि पाळी घातल्यानंतर सरी वडली। सरीचं अंतर आहे 2 सरीतील अंतर आहे 2 फूट। हे उंबरटा 2 3 4, 1 2 3 4 म्हणजे 2 फूट। 2 सरीतील आहे अंतर 2 फूट, आणि 2 झाडातील अंतर हे जवळपास 4 इंच ते 6 इंच आहे। अशा पद्धतीनं लसणाची लागवड आहे इथं। तण व्यवस्थापनासाठी गोल या तणनाशकाचा वापर केल्यामुळं तणाचं व्यवस्थापन इथं झालेलं आहे। थँक्यू मित्रांनो, धन्यवाद।